नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील चिंचोशी या ठिकाणी भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रेखा आबासाहेब राव वय वर्ष 50, आबासाहेब नथुराव वय वर्ष 59, राहणार वेताळे तालुका खेड अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी महेश आबासाहेब राव वय वर्ष 29 यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक हनुमंत भगवान शिंदे वय वर्ष 47, राहणार तुळजापूर जिल्हा धाराशिव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक त्या ठिकाणाहून पळून गेला. या अपघातामध्ये आबासाहेब यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे, तर रेखा यांच्या तोंडाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चौघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ॲप्टिव्ह कंपनीच्या गेटवर महाळुंगे या ठिकाणी घडली. रोहित तानाजी पेडणेकर वय वर्ष 25, राहणार चिखले असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जीवन रोहिदास शिंदे, राहणार चाकण, शुभम पूर्ण नाव आणि पत्ता माहिती नाही आणि त्यांचे 2 अनोळखी मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. विरुद्ध दिशेने मोटरसायकल चालवून अपघात केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी प्रशांत शंकर गुंडाळ वय वर्ष 30, राहणार चांडोली तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप लांडे यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली आहे. खेड तालुक्यात टेमगिरवाडी ते काळूस रस्त्यावर बिबट्या आढळून आल्याचं स्थानिक नागरिक राजेश टेमगिरे यांनी कळवलं आहे. वन विभागाकडून मात्र याबाबतची पुष्टी करण्यात आलेली नाही. केंद्र शासनाने पुणे येथे आयोजित केलेल्या 6 कला उत्सवाच्या आयोजनामधील आदिवासी नृत्य कलाविष्कार या नृत्य स्पर्धेमध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोहिंडे खुर्द या शाळेने जिल्हास्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. कडूस येथील जयश्री गणेश शिंदे हिची पुणे ग्रामीण पोलीस दलात निवड झाल्यानं ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. चासकमान धरण 100% भरले असून त्यातून 1850 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला होता. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करणार असल्याचं धरण पूर नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आलं. दरम्यान भामा आसखेड धरणातून आज रविवारी 620 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला होता. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याचं धरण प्रशासनानं कळवलं आहे. दावडी येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ रविवारी संपन्न झाला. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आदिवासी ठाकरे समाजाचा स्नेह मेळावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या माध्यमातून संपन्न झाला. शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते उपस्थित तरुणांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव पाटोळे या ठिकाणी मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले होते. परतीच्या पावसामुळे जनजीवन देखील अंशतः विस्कळीत झाले होते. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेस महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार तृतीय क्रमांकासाठी जाहीर केला. शनिवारी हा पुरस्कार बँकेस केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी दिली. फेडरेशन राज्यभरातील उत्कृष्ट कामकाज असलेल्या बँकांमधून दरवर्षी पुरस्कारार्थी बँका निवडते. राजगुरुनगर बँकेला 1000 ते 2500 कोटींच्या दरम्यान ठेवी असलेल्या गटातून हा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराचे वितरण 28 सप्टेंबर रोजी पुणे येथे कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेच्या सभागृहात करण्यात आले. मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटवर खेड तालुक्यातील विरहाम गावाचे सुपुत्र प्राध्यापक किसन सावंत यांनी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे खेड तालुक्यातून स्वागत होत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याच्या घटनेनंतर खेड तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. खेड तालुक्यातील विरोधकांनी एकत्र येऊन आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे 3 संचालक फोडून मोठा राजकीय डाव टाकण्याची योजना केली होती. परंतु थेट सहकार मंत्र्याकडून निवडणुकीला स्थगिती मिळवत आमदारांनी विरोधकांवर कुरघोडी केल्याची चर्चा आता तालुक्यात चांगलीच रंगली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख होतो. यामुळेच बाजार समिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधक नेहमीच प्रयत्न करतात. सभापती कैलास लिंभोरे आणि उपसभापती विठ्ठल वणगरे यांनी राजीनामे दिल्याने ही निवडणूक जाहीर झाली होती.
दीड वर्षापूर्वी बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक देखील प्रचंड चुरशीची झाली होती। त्यावेळी देखील आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात तालुक्यातील सर्व गट एकत्र आले होते, पण आमदारांनी 18 पैकी तब्बल 11 संचालक आपल्या गटाचे निवडून आणून गड शाबूत ठेवला होता। पण आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तालुक्यातील सर्व गट एकत्र येत मोहिते पाटील यांना सभापती पदाच्या निवडणुकीत खिंडीत पकडण्याचा डाव टाकला होता। आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे तब्बल 3 संचालक विरोधकांनी फोडल्याचे सर्वपक्षीय संचालकांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले। आमदारांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी उच्च पातळीवर सर्व सूत्रे हलवत थेट सहकार मंत्री आणि उच्च न्यायालयात जात निवडणुकीला काही तास शिल्लक असताना स्थगिती मिळवली। मात्र विरोधकांकडे स्पष्ट बहुमत असल्याची खात्री झाल्यानंतर राजकीय ताकद वापरून रडीचा डाव खेळला गेल्याचा आरोप विरोधी 10 संचालक आणि त्यांच्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांकडून होऊ लागलाय। कुरुळ येथील श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था यांना आदर्श पतसंस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन यांच्या वतीने या पुरस्कार देण्यात आला। खेड तालुक्यातील चाकण नगर परिषद राज्यात अव्वल स्थानी असून 12व्या स्थानावर माझी वसुंधरा अभियानात क्रमांक चाकण नगर परिषदेने पटकावलाय। त्यामुळे खेड तालुक्यातील 3 नगर परिषदमध्ये माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक चाकण नगर परिषदेने प्राप्त केला असून आर्थिक व अन्य दृष्ट्या देखील चाकण नगर परिषद अव्वल स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे। खेड तालुक्यातील डेहणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय 30 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबत नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी आहे। या प्रकरणी केवळ जागा व अन्य सबबी शासन सांगून प्रस्ताव प्रलंबित ठेवत आहे। आदिवासी किमान गरजा कार्यक्रमांतर्गत तसेच डोंगरी भाग असल्याने ग्रामीण रुग्णालयाबाबत जागेचा निकष तंतोतंत न लावता उपलब्ध जागेमध्ये ग्रामीण रुग्णालय 30 घाटांचे रुग्णालय उभे करण्याची मागणी होत आहे। अवघ्या 5 दिवसावर येऊन ठेपलेल्या बैल राज्याच्या सणानिमित्ताने कुंभारवाड्यांमध्ये बैलांचे रंगकामासाठी लगबग सुरू आहे। राजगुरुनगर शहरासह खेड तालुक्यातील कडूस, पाईट, सास, वाडा, चाकण, आळंदी परिसरातील मूर्तिकार, कुंभार बांधव बैल रंगवण्याची कामे करण्यास व्यस्त आहेत। बैलांची मागणी वाढलेली आहे। राजगुरुनगर येथील खेड पंचायत समिती आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यात निवड झालेल्या योजन दूत युवक युवतींसाठी एक दिवसीय मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला। याचे उद्घाटन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले। यावेळी गट विकास अधिकारी विशाल शिंदे, प्राध्यापक अशोक वंजारे, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर योगेश शेळके, आशा नवगिरे, अनिता ससाने, योगेश जाधव आदी उपस्थित होते। ही संधी समजून या उपक्रमाकडे पाहिलं पाहिजे आणि आपल्या ज्ञानाचा किंवा आपण इथून जी माहिती आता घेऊन जाणार आहात, आता मी तुम्हाला थोडक्यात एका मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल थोडक्यात सांगितलं, पण इथं सगळ्याच ज्या काही इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या ज्या योजना आहेत या सविस्तरपणे तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत। राजगुरुनगर येथील खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 210 खटले तडजोडीने मिटवण्यात आले। या अदालतीत 1,83,70,165 रुपयांची वसुली झाली। खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश एएस सय्यद यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश एसपी पोळ, न्यायाधीश एसबी पवार, न्यायाधीश जे.व्ही. मस्के, न्यायाधीश एसबी नाईक नवरे, न्यायाधीश एएम हुसेन, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट रोहिदास टाकळकर, उपाध्यक्ष अॅडव्होकेट कालिदास दौंडकर आदींसह पक्षकार विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आपले लोक आदर कसे असेल या संदर्भात थोडक्यात माहिती आपल्याकडे 5 चॅनल आपण केलेले आहेत। चाकण बसस्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भटकी कुत्री, भिक्षेकरी व कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे। याबाबत स्थानिक ग्रामपंचायत नाणेकरवाडी यांचे बसस्थानकाकडे दुर्लक्ष झाले असून कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायत स्वच्छता करत नाही। त्यामुळे नाणेकरवाडी हद्दीतून चाकण बसस्थानक चाकण नगर परिषद हद्दीत समाविष्ट करावे म्हणून प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे वाहतूक नियंत्रक सोमनाथ अढळ यांनी सांगितले। चाकण बसस्थानकामध्ये जी स्वच्छता पसरली याची मागणी आम्ही आता डेपोकडून नगर परिषदेला किंवा नाणेकरवाडी ग्रामपंचायतीला मागणी करणार आहोत आणि त्या पद्धतीने या ठिकाणची सगळी साफसफाई आणि हे जे पार्किंगची जी व्यवस्था आहे ही सगळी पार्किंगची व्यवस्था आम्ही आता हटवण्याचा प्रयत्न करू।
खेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी केलेल्या जलजीवन मिशन पाणी योजना व आळंदीसह राजगुरुनगर पाणी योजना या सदोष झाल्या आहेत। त्या नॅशनल बिल्डिंग कोड 2016 प्रमाणे लोकसंख्या निश्चित करून करणे अपेक्षित होते। मात्र प्रशासकीय व राजकीय उदासीनता यामुळे सर्व योजना सदोष योजना झाल्याची बाब समोर येत आहे। चाकण नगर परिषद सुधारित 159 कोटींची योजना मंजूर झाली असून या योजनेचे काम राजकीय हितसंबंध असलेल्या ठेकेदारांनी मिळवले असल्याची चर्चा आहे। चाकणच्या या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले असून WMDC मधील ओपन स्पेस मध्ये टाक्यांचे काम सुरू करण्यात आले आहे। किमान चाकणच्या योजनेचे काम तरी चांगले होणार का याकडे चाकणकर नागरिकांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड। आज आपण चाकण नगर परिषदची जी सुधारित पाणी योजना झाली 159 कोटीची, त्याच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या तिथे आहे। आधीची योजना ही सदोष झाली होती, ती 68 कोटीची होती। ती नॅशनल बिल्डिंग कोड 2016 आहे। त्याप्रमाणे माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि सगळे जे शहरातील ज्येष्ठ मंडळी एकत्र आलो आणि म्हटलं बाबा भविष्यात पाणी नाही, तर आपल्याला माहिती आहे की घर जाळून कोळशाचं दुकान म्हणजे भामासखेड धरण आहे। ते पिंपरी चिंचवडनी घेतले, पुण्याने घेतले, MIDCने घेतले। मग आम्ही असं ठरवलं की आपण याच्यामध्ये काही लढायचं आणि आम्ही ज्या मुद्द्यावर भांडलो त्या मुद्द्यावर शासनाला ते मान्य करावं लागलं आणि मग ही योजना मंजूर झाली। आज समाधान वाटतं की हे काम चांगल्या प्रकारे चालू आहे। माझी विनंती आहे, ठेकेदार कोण आहेत मला माहीत नाही अजून, पण नगरपालिकेने चांगल्या प्रकारे नियोजन करून सगळ्या ESR म्हणजे उन्नत पाण्याच्या टाक्या असतील, इथं जलशुद्धीकरण केंद्र आहे, तिकडं भामासखेडला आपण बघितलं की तिथंही ह्याचं काम चालू आहे, जॅकवेलचं आणि पंप हाऊसचं। तर हे कामं चांगल्या प्रकारे क्वालिटीची कामं व्हावी आणि आज जो उद्देश आहे बोलायचा की चाकण नगरपालिकेची जी योजना आहे, खेड तालुक्यामध्ये सगळ्या जलजीवनच्या योजना आहेत ना, अक्षरशः बाद झालेल्या आहे। म्हणजे त्या करून उपयोग नाही, फक्त ठेकेदारांना पैसे भेटले आणि बाकीचे ज्यांना घ्यायचे त्यांनी घेतले। तर माझी विनंती की जे कोणी असतील त्यांनी यावं, ही बघावी, ह्याचा अभ्यास करावा आणि तशा त्या योजना सुधारित कराव्या। आम्ही कार्यादेश दिलेले होते, तत्कालीन मुख्य अधिकारी इतका मनमानी कारभार करायचा, त्यांनी कार्यादेश पण दिले तरी आम्ही पाठपुरावा सोडला नाही। खासदार साहेब असतील, आम्ही सगळे मिळून जोरदारपणे ते धडक मारत राहिलो आणि शेवटी ही योजना त्याचं हे आहे, रिझल्ट आहे। तर चाकण असेल, आता आळंदीला तर बघितलं ना, भामासखेडमधून पुण्याने पाणी नेलं, तिथेही भीक मागून काहीतरी असं म्हणले ना आळंदीला पाणी भेटलं। तर आळंदी नगर परिषदची उलट ते राज्यातलं मोठं तीर्थक्षेत्र आहे, त्याला थेट भामासखेड धरणातून पाणी पाहिजे होतं, तर तेही भेटलं नाही। राजगुरुनगरचं तर काय हाल बेहाल आहे। तर माझी विनंती त्या दोन्ही नगरपालिकांना की तुम्ही नगरपालिका चाकण जी आहे तिथं या, तिथं बघा। आता इथं जर आपण जलशुद्धीकरण केंद्र आहे, इकडं बघितलं तर खराबवाडी, नाणेकरवाडी, कडाचेवाडी, मेदनकरवाडी, उद्या भविष्यात नगरपालिका हद्दवाढ झाली तर अजून पाणी आरक्षण घेऊन अजून या गावांना पण पाणी होईल, अशी हे नियोजन आहे। या काम करताना सुधारित पाणी योजनेचं ज्यांनी सहकार्य केलं त्यांचंही मी आभारी आहे। पण माझी विनंती हीच आहे की खेड तालुक्यामध्ये प्रत्येक गावाची योजना अशी व्हावी आणि ही राज्यातली पहिलीच योजना आहे की जी सुधारित करण्यामध्ये यश आलं। नाही तर बाकीच्या ज्या झाल्या, आपल्याबरोबर काही लोकांनी त्यावेळेस मोठमोठ्या वल्गना केल्या, म्हणले जुन्नरला दिलं, शिरूरला दिलं। माझी विनंती, जे कोणी असते ना, आता मी त्यांचं नाव पण नाही घेणार, तर त्यांनी मग हे आमच्यासारखी सुधारित का नाही केली? त्यावेळेस त्यांनी बाबा चाकणचं श्रेय घेतलं, मग जुन्नरचं करायचं होतं, शिरूरचं करायचं होतं, ते त्यांच्याकडून झालं नाही। असो, चाकणकरांना ही आता पाणी योजना 159 कोटीची भेटलेली आहे। दुसरी एक आम्ही सांगतो की आता ते जे काही जिल्हा आपले DSRचे रेट असतात ते आता लवकरच अंतिम होतील। ते झाले की आता ही योजना 159 कोटीची आणि पाणी योजना झाल्यानंतर सांडपाणी योजना असते, मग ती चाकण शहराची जी सांडपाणी योजना आहे ती मला वाटतं अंदाजे 150 कोटीपर्यंत जाणार आहे। त्याचंही आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून फंडिंग मिळणार आहे। त्यामुळं चाकण शहराचा पायाभूत जो विकास करण्यासाठी जी दोन कामं होती, पाणी आणि सांडपाणी, हा विषय मिटलेला आहे। आणि मी आता CO जे मागचे होते छिद्रवर साहेब, त्यांनाही त्यावेळेसच ह्या कंत्राटदाराला काम द्यायच्या वेळेस त्यांनी जेव्हा दिलं त्यावेळेस लेखी पत्र दिलं की आधी लाईनी खोदू नका, आधी धरणावरचं जॅकवेलचं काम करायचं, नंतर धरण ते जलशुद्धीकरण केंद्र पाईपलाईन टाका, इथं जलशुद्धीकरण केंद्राचं काम करा आणि सगळ्या उन्नत टाक्या म्हणजे उंच पाण्याच्या टाक्या त्या पहिल्या बांधा आणि त्यानंतर शहरातील अंतर्गत जी काही डिस्ट्रीब्युशन वॉटर लाईन आहे ती टाका। मग ती पाण्याची लाईन टाकण्यापूर्वी मी त्यांना म्हटलं तोपर्यंत आपण सांडपाण्याची जी योजना आहे चाकण शहराची तर ती एक करू, म्हणजे ती 150 कोटीची झाली की सांडपाण्याची लाईन आधी टाकायची आणि नंतर पाण्याची लाईन टाकायची।
म्हणजे हा विषय पूर्णपणे संपेल. आणि त्यानंतर आपण इलेक्ट्रिक जे काय विद्युत IPDS योजना, विद्युत लाईन पण भूमिगत योजना करणार आहे. आणि तुम्ही त्या दिवशी बघितलं काळूसला आपण जे काही HPCLचं तिथं टॅब आहे, वॉल्व हाऊस आहे, त्यातून चाकण शहरामध्ये मोठमोठ्या फक्त आता ह्यांना देतात ते समूह सदनिकांना ते घरगुती गॅस कनेक्शन देतात ते, तर ते संपूर्ण चाकण शहरामध्ये होणार आहे. म्हणजे एका वेळेस आपण हे खोदाईचे 4 प्रश्न मिटवणार आहे, त्याच्यानंतर रस्ते आणि बाकीचा मग विकास आपण करणार आहोत. तर माझी विनंती की जनतेला की हे असं काम तुम्ही पहा, हे तुमच्या समोर आहे आणि तुम्ही तुमच्या गावात तुमच्या शहरात करण्यासाठी तुमच्या राजकीय सर्व पदाधिकारी कुणी असो, कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना तुम्ही भाग पाडा, हीच विनंती. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.